सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्यात रामरक्षा आणि हनुमान चालीसा या मुद्द्यावर राजकारण तापले असताना धुळे शहरातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। आझादनगर शिवसेना शाखेचे पदाधिकारी पंकज भारसकर आणि सागर निकम यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आज अमरावतीकडे रवाना झाले। खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानासमोर रामरक्षा आणि हनुमान चालीसाचे पठण करत आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। अमरावतीकडे रवाना होण्यापूर्वी धुळे शहरातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली। यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत आपल्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे। शिवसैनिकांचा आरोप आहे की अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या चोरीच्या प्रकरणावर खासदार नवनीत राणा यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाहीये। मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी याच मुद्द्यावर आंदोलन केले होते। त्यामुळे राम मंदिरातील चोरीबाबत नवनीत राणा यांनी स्पष्टीकरण द्यावे आणि संबंधित प्रकरणात कठोर कारवाई करावी अशी मागणी करत धुळ्यातील शिवसैनिक अमरावतीच्या दिशेने रवाना झाले। आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी पंकज भारसकर व सागर निकम यांच्या नेतृत्वाखाली आज अमरावतीला माजी खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर हनुमान पठणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। प्रामुख्याने हा कार्यक्रम याच्यासाठी घेतला जातोय की उद्धव साहेब ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्याच वेळेला या नवनीत राणाने हनुमान चालीसावरनं प्रचंड राजकारण त्या ठिकाणी केलेलं होतं आणि आज ज्या वेळेला श्रीराम मंदिरामध्ये चंदा चोरी झालेली आहे, श्रीराम मंदिराचा चढावा त्या ठिकाणी चोरला गेलेला आहे, अशा वेळेला नवनीत राणा सारखी खासदार या ठिकाणी भारतीय जनता पक्षाविरोधामध्ये बोलायला तयार नाहीये। विनाकारण हनुमान चालीसा रामरक्षा याच्यावरनं वारंवार त्या ठिकाणी खोटाटे स्टेटमेंट करून या ठिकाणी राजकारणाची दिशाभूल आणि राजकारण ठरवण्याचं काम नवनीत राणा सारखे बुलडॉग, मी बुलडॉग याच्याकरता म्हणेल की हे बुलडॉग या ठिकाणी भुंकत राहतात आणि समाजामध्ये त्या ठिकाणी तेढ निर्माण करण्याचं काम करतात। आज या दोघंही पदाधिकाऱ्यांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे। नवनीत राणांना देखील या प्रकरणामध्ये जाब विचारला गेला पाहिजे, म्हणून आज त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे संपूर्ण आझादनगर शिवसेनेचे पदाधिकारी अमरावतीला आता थोड्याच वेळा त्या ठिकाणी निघत आहेत। आज चंद्रशेखर आझादनगर शिवसेनेच्या वतीने आम्ही पंकजदादा भारसकर आणि सगळ्या आझादनगरच्या नेतृत्वामध्ये आम्ही अमरावतीला या ठिकाणी रवाना झालेलो आहोत। आपण जर पाहिलं तर 2021 साली नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारच्या काळामध्ये मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसाचं पठण केलं आणि हिंदुत्वाचा जागर, नकली जागर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने आज जर आपण पाहिलं अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये हजारो कोटी रुपयाची देणगी या ठिकाणी चोरली गेलेली आहे आणि त्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचं सरकार घ्यायला तयार नाही आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने राम भक्तांचा अपमान झालेला आहे आणि म्हणून आम्ही नवनीत राणा यांना जाब विचारण्यासाठी थेट आज धुळ्याहून अमरावतीकडे रवाना होत आहोत आणि आम्ही नवनीत राणा यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्र पठण करणार आहोत। आम्ही साधारणतः 15 ते 20 लोक या ठिकाणी रवाना होतोय। आमच्यासाठी आम्ही पुढे जळगाव, धारवाड, जळगाव, अकोला, शेगाव आणि अमरावती ग्रामीण, भंडेरा या सगळ्या लोकांचे आम्हाला या ठिकाणी आम्हाला सामील होणार आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।